का नेतृत्वच लोकांना फसवतंय. गोरगरिबांना न्याय मिळण्याकरता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कार्य केलं. आता निष्ठेचा राजकीय काळ राहिलेला नाही. आमच्या शाळेला आमच्या गावाचा अभिमान उंचावा अशा पद्धतीचं शिक्षक वृंदांनी काम केलेलं आहे. कारण त्यांचे विचार अलीकडचे आहेत. एकदा खुर्ची मिळाली का परत नुसतं जायचं आणि सह्या करायच्या याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे? न भूतो न भविष्यती असं काँग्रेसच्याच उमेदवाराचं डिपॉझिट त्यावेळेला जप्त झालं. स्वतःच्या असलेल्या फायद्याकरता त्या संस्थेचा वापर करायचा. नमस्कार. आवाज जनतेच्या प्रस्तुत कार्यक्रमात माझं गाव माझा कट्टा या यूट्यूब चॅनलवर आज आपल्या उंबरे गावातील विठ्ठल पाटील ढोकणे, माजी पोलीस पाटील, तसंच हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज ढोकणे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत आणि गावातील काही जुन्या आणि नवीन या रूढी परंपरातील काही गोष्टींचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या गावातील समजा आज 9 तारीख आहे, काल 10वीतील निकाल लागला, आपल्या गावातील शाळेतील निकाल उत्कृष्ट लागला, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला महाराज? नमस्कार, मी शिवाजी महाराज ढोकणे उंबरेकर बोलतोय. तर याबद्दल मला असं सांगू इच्छितो, आपल्या आदर्श विद्यालय ब्राह्मणी भागशाळा उमरे ह्या शाळेतील जी शिक्षकवृंद आहेत फार उत्तम प्रकारे आणि व्यवस्थित अगदी त्यांना शिक्षण देण्याचं काम हे 100% हो, म्हणूनच 100% निकाल लागला. फार त्यात मुख्यतः करून आपल्या कदम सर असतील व त्यांचे सहकारी सर्व शिक्षकवृंद असतील, सर्व प्रोफेसर असतील, यांनी अगदी तनमन धनेने त्या कार्यात त्यांनी आपल्याला वाहून घेतलं आणि त्यांनी कार्यात वाहून घेतलं असताना फार काळजीपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. वेळेवर खेळाचा तास असेल तर खेळायला सोडतात. हो, काम फार असं व्यवस्थित केलंय त्यांनी आणि ते काम केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. रामकृष्ण हरी. यानंतर पाटील साहेब आपल्याला सांगतील, तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात बोला. सदरच्या उमरे भाग शाळेबद्दल मी आणि कैलासवासी भिकाभाऊ ढोकणे आम्ही सदरची शाळा उमऱ्याकरता स्वतंत्र, जशी माळवी पिंपळगावची स्वतंत्र संस्था आहे गावकऱ्याची, तशीच ही उमऱ्याची स्वतंत्र संस्था व्हावी म्हणून आम्ही दोघांनी पार मंत्रालयापर्यंत कालच्या निकाला संदर्भात बोला थोडस. तो प्रयत्न केला. त्याच्यानंतर सदरच्या असलेल्या शाळेमध्ये त्यावेळचे जे काही शिक्षक वृंद होते, आमच्या शाळेचा, ह्या उमरे शाळेचा पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा शिक्षणाचा भाग होता. त्यावेळेला एके काळी 0% निकाल लागलेली ती संस्था. मी स्वतः त्या शाळेला ज्या वेळेला 0% निकाल लागला त्यावेळेला माझी 2 नंबरची मुलगी त्या 11वी मध्ये होती. त्यावेळेला 0% निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला सदरच्या शाळेला प्रथम कुलूप लावणारा मी होतो. त्याच्यानंतर सगळी पूर्णपणे यंत्रणा, शिक्षक वृंद पूर्ण इथला चेंज केला. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे त्यावेळेला हयात होते, त्यांच्याकडून हे सगळी पुन्हा व्यवस्थित अशा प्रकारचे शिक्षक या ठिकाणी आणले आणि सदरची शाळा उत्कृष्ट पद्धतीनं आता कार्यरत आहे. त्यामुळे यावर्षी आमच्या शाळेला आमच्या गावाचा अभिमान उंचावा अशा पद्धतीचं शिक्षक वृंदांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा या वर्षीचा 10वीचा निकाल हा उत्कृष्ट म्हणजे 100% लागला. त्यामुळे गावकऱ्यातर्फे सर्व शिक्षक वृंदाचं मी माजी पोलीस या पाटील या नात्याने, गावचा एक नागरिक या नात्याने अत्यंत आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. अशा पद्धतीनं मी पूर्वी पोलीस पाटील असताना गावामध्ये जेवढं चांगल्या पद्धतीच्या परंपरा, आपला पोलीस पाटीलचा कार्यकाळ म्हणजे कधीचा होता तेवढं सांगा आम्हाला. माझा पोलीस पाटील असण्याचा कार्यकाल
1979 ते 1984 असा होता. मी माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये गोरगरिबांना न्याय मिळण्याकरता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कार्य केलं. गावातल्या इतर असलेल्या वाईट ज्या काही उद्योगधंद्याच्या बाबी होत्या त्या पूर्ण बंद केल्या. गुन्हेगारी प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते त्या लोकांना त्यापासून परावृत्त करून त्यांना स्वतःचे काम कसं मिळेल या पद्धतीनं मी त्यांना अनेक संस्थेमध्ये माझ्या हाताने त्या मुलांना जे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत होते त्यांना मी कामाला लावलं आणि मार्गी लावून या गावची व्यवस्था सुव्यवस्था अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी हे कार्य केलं. एखादी अशी काही घटना आहे का त्या काळची की जी तुम्हाला आज आठवते? त्या काळातली अशी एक घटना झाली की आमच्या मशिदीमध्ये मुसलमान एक व्यक्ती बाहेरची जी आली त्याच्याबरोबर एक लहान मूल होतं आणि ती व्यक्ती रात्री मयत झाली आणि मयत झाल्यानंतर सदरच्या व्यक्तीचा आमच्या गावातील काही समाजकंटकांनी हा उपासमारीनं मेला म्हणून त्याचा बोबाटा केला. परंतु मी प्रत्यक्ष त्या मुस्लिम बांधवाबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं माझ्या असं लक्षात आलं की सदरचा हा आमच्या मुस्लिम बांधवाचा तो नातेवाईक होता. त्याची सर्व ठेप ते मुस्लिम बांधव ठेवत होते परंतु त्याच्या त्या वृद्धापकाळामुळं त्याला मृत्यू आला त्या मशिदीमध्ये. परंतु समाजकंटकांनी त्याचा उलटा प्रयत्न करून ह्या समाजाला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तो सर्व सखोल अगदी नाशिकच्या कमिशनर पासून सर्वांना या ठिकाणी आणलं आणि त्यांच्या समोर ते सगळं. बरं अण्णा, आता आम्हाला एक सांगा, 50 वर्षापूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव यात काय फरक वाटतो तुम्हाला? काय आता पुष्कळ प्रगती झाली परंतु प्रगती जरी झालेली असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरात सुशिक्षित माणसं असल्यामुळं प्रत्येकाची विचारधारा पूर्वी वडीलधाऱ्या व्यक्तींचे लोक ऐकायचे, त्यांचा मान राखायचे, त्यांचा आब राखायचे. पण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर संपूर्ण समाजामध्ये एक सामाजिक विकृती म्हणा किंवा एक शिकलेल्या प्रवृत्ती म्हणा, जुन्या जाणत्या लोकांशी नवीन माणसं हे जुळून घेण्याच्या परिस्थितीत नसतात. कारण त्यांचे विचार अलीकडचे आहेत आणि जुन्या लोकांचे विचार जुने असतात. त्या पद्धतीनं लोक वागतात. तो एक खंत वाटण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये आजच्या तरुणांनी थोडासा स्वतःचा असलेला भविष्यकाळ चांगला कसा होईल, स्वतःची प्रगती कशी होईल, गावची प्रगती कशी होईल, त्याच्याकरता आपल्याला काय योगदान देता येईल, आपल्याला आपलं स्वतःचं आपलं प्रपंच करत असताना गावाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून तो समाजाला एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडत असेल तर ती घटना स्वतः सहभाग घेऊन त्या घटनेचा सखोल अभ्यास करून त्याचा एखाद्यावर अन्याय होत असेल तर ती अन्यायाची बाब मिटवण्याचा प्रयत्न करावा अशी माझी धारणा आहे. तेव्हाचा राजकीय काळ आणि आताचा राजकीय काळ याच्यामध्ये काय फरक त्यावेळेचा आहे? राजकीय काळ हा निष्ठेचा होता. आता निष्ठेचा राजकीय काळ राहिलेला नाही. आजची परिस्थिती अशी आहे का जो तो ज्याच्या त्याच्या विचाराने आणि समाज इतका प्रामाणिक आहे परंतु त्या प्रामाणिकपणाला जरा राजकीय नेत्याकडून राजकीय पुढाऱ्याकडूनच परिस्थिती अशी निर्माण झाली का आपल्याला ह्या लोकांशी फक्त स्वतःची खुर्ची मिळवण्याकरता पैसे देऊन हे लोक आपण विकत घेऊ शकतो ही एक प्रवृत्ती निर्माण झालेली. आणि थोडंसं अलीकडच्या शासन काळामध्ये EVM आल्यामुळं ही मशीन आल्यामुळं थोडासा त्याचा एक
सेट करण्याचा तो कुठलाही असलेला यांत्रिक भाग हा सेट होऊ शकतो. त्या पद्धतीनं सेट करण्याचा भाग असल्यामुळं चांगली व्यक्ती सुद्धा नेतृत्वापासून वंचित राहते शंका उपस्थित केली अशी जाते. शंका उपस्थित केली जाते आणि तेव्हा- ते खरंही वाटतं. तेव्हा तुम्ही म्हणाले एकनिष्ठाचा काळ होता, आता फुटाफुटीचा काळ आहे. हा. तर मग ती फुटाफुटी कशी आहे हे आता? आता पहिला काळ कसा होता एकनिष्ठ? पुढे एकनिष्ठ काळ होता. शब्द दिला म्हणजे शब्द अगदी ते नेतृत्व आपल्या करता खास कार्य करणारच आहे. त्यांना एक म्हणायचं निष्ठेची व्याख्या काय होती बुवा? निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे अशी आहे का ज्या व्यक्तीच्या विचारधारेशी आपण बांधलो ती विचारधारा सर्वसामान्याचं कार्य करणारी होती. आज दिसत नाही. म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या आज जास्त व्यक्तीवर विश्वास फसवणे म्हणजे आणि पण आता आजची परिस्थिती परिस्थिती आजची अशी आहे का नेतृत्वच लोकांना फसवतंय. त्याच्यामुळं हा मुद्दा आता आपला 5 वर्षाचा ग्रामपंचायतचा काळ उलटून गेला. या 5 वर्षामध्ये गावात काय विकास झाला, काय फुटाफुटी, काय हे झालं, याबद्दल काय बोलता? ते गावची परिस्थिती अशी निर्माण झाली. मी माझी पोलीस पाटीलकी गेल्यापासून गावाच्या परिस्थितीमध्ये लक्ष घालण्याच्या मनस्थितीत का नाही त्याचं तुम्हाला काय कारण असं वाटतं? का बुवा गावातले जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्वच समाजाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करत नाही. त्यांच्या असलेल्या प्रपंचाकरता ते स्वतः त्या ते संस्थेचा भ्रष्टाचार वापर करतात. करतात, म्हणजे गैरवापर भ्रष्टाचार आपल्याला म्हणायचं नाही, परंतु त्यांची असलेली प्रवृत्ती सामाजिक विकास करण्याची किंवा समाजाला कुठंतरी नेतृत्व देण्याची अशी क्षमता नाहीये आणि स्वतःच्या असलेल्या फायद्याकरता त्या संस्थेचा वापर करायचा अशी एक प्रवृत्ती दिसते. त्याच्यामुळं कोणी वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येऊन काय केलं पाहिजे? सर्वसाधारण तरुणांनी पुढील काळामध्ये या गावातील संस्था जिवंत राहाव्यात, गावातील संस्था उत्कृष्ट व्हाव्यात, तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर त्यांना जसं हिवरे बाजारचे पोपटराव पवार आहेत त्या पद्धतीचं जे कार्य ते करतात त्या पद्धतीचं कार्य आपल्या उमऱ्यामध्ये व्हावं. 5 वर्षामध्ये काहीच विकास झाला नाही, फक्त काय? नेत्यांचेच घर नेत्याचे घर भरण्याचा हा विषय नाही, परंतु नेतृत्वाने एकदा खुर्ची मिळाली का परत नुसतं जायचं आणि सह्या करायच्या याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे? तरी याला अधिकारी काय याला करतो? जनता किती जबाबदार आहे? जनताच जबाबदार आहे त्याला. जनतेने तुमच्यासारखे चुकीचं नेतृत्व- तुमच्यासारखे जुने माणसं होते, याबद्दल आवाज का उठवत नाही तुम्ही? नाही आवाज उठवल्यानंतर आता आवाजाचा कोणी पडसाद कोणी विचारच करत नाही ना. आवाज उठवल्यानंतर त्या आवाजाची दिशा कोण ऐकून घेतंय? सगळेच त्याच्यामध्ये पूर्णपणे बरं, याबद्दल आपल्या महाराज येतो यांना काय येडवा. वाटतं यांना विचारू गावाचं राजकारणाबद्दल. आता गावाच्या राजकारणाबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही काय का वाटतं 5 वर्षात विकास झाला का? विकास काय झालं? आमचं क्षेत्र ते नसल्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात सहभागी घेऊ शकत नाही. पण आज परिस्थिती अशी ज्याला त्याला वाटत मी चांगल्या विचाराच्या हा. लोकांनी एकत्र येऊन गावात हो, ते बरोबर आहे. पाहिजे ना. नाही केलं पाहिजे. बरोबर आहे, हे मान्य आहे. हे होण्याकरता आज तरुणांची फार गरज आहे आणि तरुणांनी याच्यात लक्ष घातलं तर सुशिक्षित असतात तरुण, त्यांना त्यातलं त्या ज्ञान असतं. तुमच्या धार्मिक क्षेत्राचं पण खूप राजकारण चाललंय आता सध्या, असं ऐकतोय आम्ही. हो, अहो सर चौकडच आहे, राजकारण कुठं नाही. धार्मिक क्षेत्रात नाही पाहिजे, धार्मिक क्षेत्र आहे. आता ते असं असतं या क्षेत्रात जे तो बाबा तो सप्ताह तो हे प्रत्येकाचे गाव वगैरे बोलतात, याबद्दल आपलं काय मत आहे? त्याबद्दल बरं का सर, आमचं असं चाललं होतं, आम्ही ती मिटिंग सुद्धा घेतली होती की सर्व मिळून एक सप्ताह आपला करायचा. ह्या गोष्टीला साधारणतः 5 ते 7 वर्ष झाली असतील आणि त्या मिटिंग मध्ये तो निर्णय बी झालता की आपण असं करू, जो बाबांचा सप्ताह पूर्वीपासून आलेला आहे आणि नंतर आता बाकीचे तुकाराम बी झालं, आपल्या हनुमान जयंती, रामनवमी हनुमान जयंती, पुन्हा आता नंतर आदिनाथ महाराज दुशिंग यांनी जो चालू केलेला सप्ताह समजा तो नंतरचाच आहे, परंतु त्या टायमाला सर्व महाराज लोक एकत्र आले ते सर्व ठरलं होतं, परंतु त्याला काही गालबोट लागला असेल आणि त्याच्यामुळे ते विस्कळीतपणा झाला. तो आता ते जास्त त्याच्या परिचय ते आपले करतात बुवा. आता नुकतीच पार पडलेली विधानसभेची उपनिवडणूक, त्या उपनिवडणुकीवर माझं थोडस असं मत आहे का राहुरी तालुक्यामध्ये 1984 साली ज्या पद्धतीनं तालुक्याचा अपमान झाला
त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचे त्या काळातले जे नेते होते त्या नेत्यांनी राहुरी तालुक्यावर असा अन्याय केला की राहुरी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांचे चिरंजीव बापूसाहेब तनपुरे यांना तिकीट देण्याकरता तालुक्याचं शिष्टमंडळ ज्या वेळेला गेलं त्यावेळेला शेजारच्याच काही नेतृत्वानी तनपुरे घराण्याचं तिकीट नाकारलं आणि तालुक्याचा पूर्ण अपमान केला. शेवटी तालुक्याने असं ठरवलं की अपक्ष म्हणून बापूसाहेबांना घोडा या चिन्हावर उभं केलं. आणि भारतामध्ये अशी एक घटना त्या काळात घडली 1984 की न भूतो न भविष्यती असं काँग्रेसच्याच उमेदवाराचं डिपॉझिट त्यावेळेला जप्त झालं आणि बापूसाहेब तनपुरे हे प्रचंड मताने निवडून आले. त्यांचा कार्यकाळही खूप उत्कृष्ट गेला. त्यांनी कार्य जसं बाबूराव बापूजींनी तालुक्याकरता खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी खूप मोठा विकास केला. मुळा धरण असेल, राहुरी सोनाई रस्ता असेल, राहुरी घोडेगाव तालुक्याला मिळालं वैभव हे दादामुळेच मिळालं बुवा असं तुम्हाला तालुक्याला मिळालेलं आहे वैभव. त्या काळात त्यानंतरच्या काळात विरोधक होते परंतु विरोधापुरते विरोध नव्हते करीत. विकासाला ते साथ देणारे विरोधक होते. कारखाना आता असेल, परिस्थिती नाही. कारखाना असेल, विद्यापीठ असेल, मुळा प्रवर असेल, धरण असेल, मुळा प्रवर असेल, हे सगळं दादाच करतो तो. त्याच्यानंतर बापू साहेबांनी बी पुष्कळ प्रयत्न केले. नंतर योगायोगा आता काळ बदलला काळ बदलल्यानंतर त्याच्यात अनेक बदल झाले. नंतर प्राजक्त दादा आज समाज कशाला महत्व देतो? कामाला देतो का दुसऱ्या काही गोष्टीला महत्व देतो? आता कामाला कुणी महत्व देतच नाही. आता परिस्थिती अशी आहे, आता जो ज्यादा पैसे देईल त्याच्याकडे लोक वळायला लागले. दुसरी गोष्ट, शासनामध्ये बसलेल्या ज्या काही शासनाने तयार केलेल्या ज्या काही संस्था आहेत, मग ते निवडणूक आयोग असेल किंवा अन्य संस्था असतील, याचा वापर केला जातो आणि वापर करून शासन या असलेल्या संस्थेचा वापर करून टार्गेट करून एखादी व्यक्ती, अशी शंका आहे की अशी टार्गेट करून एखादी व्यक्ती चांगली असेल तर तिला 100% पाडलं जातं, तिला घरी बसवलं जातं. व त्याच्यात बाळासाहेब थोरात सारखं उदाहरण असेल. कधी न पडणारा माणूस पडलाय. प्राजक्तदादा तनपुरे एवढे विकासाचे कामं केले मंत्री असताना, तिन्ही तालुक्यात विकासाचे कामं केले, तरी सुद्धा त्यालाही सुद्धा पाडलं. धर्माच्या नावाचा उच्छाद मांडलाय. धर्माच्या नावाखाली अनेक लोक, अनेक तरुण माथे भडकून या बाबी घडवून आणल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आताच एवढ्यात तुम्ही धार्मिक कार्यात कार्यरत असलेले आमचे महाराज, आता आपले वैकुंठवासी गोरख महाराज ढोकणे खूप मोठं योगदान आहे. आज आपण जिल्ह्यात कुठं जर ऐकलं तर महाराजांनी विनामूल्य सेवा केलेली लोक सांगतात. आणि जे गोरक्षनाथाची गडावरची जी दिंडी, तिला जे वैभव मिळालं असेल तर ते आपल्या महाराजांमुळे. केवळ म्हणजे साधं काम नाही, एक जीवाचा त्याग केलाय. आणि आज त्या ठिकाणी आमच्या शिवाजी महाराजांना संधी मिळावी अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? 100% मिळावी. कारण कैलासवासी गोरक्षनाथ महाराजांच्या पाठीमागं शिवाजी महाराजांनी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कार्य निस्वार्थपणे चालवलेलं आहे. त्यांना ती संधी मिळावी अशी माझी. धन्यवाद. शेवटी एक दातन काय संदेश द्याल तुम्ही तरुण पिढीसाठी? तरुण पिढीने कुठल्याही भूलथापेला नेत्याच्या लबाड असलेल्या पुढऱ्याच्या नादी न लागता, चांगल्या विचाराला किंवा कुठल्याही बंधुगिरी करणाऱ्या महाराजांच्या नादी न लागता, पूर्वीचे जे काही संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी जे काही आदर्श वारकरी संप्रदायाची घालून दिले, याच्यामध्ये जे काही महाराज आता नवीन आलेले पैशा करता ही महाराज मंडळी कुठल्याही स्तराला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीचे चुकीचे विचार समाजात पोचले गेले नाही पाहिजे. ते चुकीचे विचार आता तरुणांनी मोडून काढावेत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.